शिक्षणाधिकाऱ्यांकडून ओम निवासाचे निरीक्षण. थोड्याच दिवसात बऱ्याच लोकांच्या कानी ही गोष्ट गेली की ओम मंडळीच्या देखरेखीखाली लहान मुलांसाठी एक वसतिगृह चालवण्यात येत आहे. कित्येक शिक्षण संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक किंवा शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्ती कित्येकदा अचानक या वसतिगृहात भेट देत. त्यामागे त्यांचा अंतस्थ्य हेतू हा होता की आगाऊ न कळविता अचानक तेथे जाऊन तेथील स्वच्छता, मुलांना मिळणारे जेवण, तेथील शिक्षण पद्धती तसेच तेथे लौकिक विद्येबरोबर आध्यात्मिक व नैतिक शिक्षण देण्याची प्रणाली वगैरेचे निरीक्षण करावे. तेथे त्यांना ओम निवासचे व्यवस्थापक किंवा शिक्षिका मुलांचे लिहिणे, वाचणे इत्यादी प्रकार पाहण्यासाठी पूर्ण मुभा देत असत. तेथील राजऋषी कुलासारखे वातावरण, तेथील स्वच्छता, भोजन व्यवस्था इत्यादी पाहून ते लोक फार प्रसन्न होत. हे वसतिगृह रजिस्टर केले तर सरकारकडून आर्थिक मदत मिळू शकेल असा सल्ला काही लोक देत. कारण सरकारी मदतीशिवाय अधिक काळ ओम मंडळी इतका खर्च सहन करू शकणार नाही असे त्यांना वाटे. परंतु ही ईश्वरी संस्था आहे व ईश्वर तर सर्वांचा दाता आहे, तेव्हा चिंता करण्याची काही एक आवश्यकता नाही असे त्यांना समजावून सांगण्यात येईल. कित्येकदा शिक्षण अधिकाऱ्यांसमोर मुले ओम ओम ओमचा घोष करीत एकदा एकदा ध्यानावस्थेत जात आणि त्यांना या जगाची ना देहाची शुद्ध बुद्धता राहत नसे. हे दृश्य पाहून त्यांना फार आश्चर्य तर वाटेल, पण त्याचबरोबर ते हर्षितही होत असत. जेव्हा ते मुले ध्यानावस्थेतून बाहेर येत तेव्हा ते त्यांना काय पाहिल्याचे विचारत. मुले मग त्यांना वैकुंठाचे विस्तृत वर्णन ऐकवीत. ते ऐकून ते लोक फार सद्गतीत होत. लहान मुलांमधील मोठी मोह नष्ट आणि संस्कारांचे परिवर्तन, अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीमुळे लहानपणातच मुलांचे संस्कार चांगले व जीवनदैवी होत असे. बऱ्याच मुलांचे आई वडील इत्यादी लौकिक नातेवाईकही त्याच घरात राहत होते. पण मुलांची दिनचर्या आणि राहण्याची व्यवस्थाच मुळे अशी होती की त्यांना आपल्या या नातेवाईकांना भेटण्याची संधीच मिळत नसे. त्यामुळे त्यांना आपल्या आईवडिलांना इत्यादींविषयी मोह ममता वाटेनाशी झाली. अशा रीतीने लौकिक विद्याभ्यास करीत असताना त्यांना एक फायदा हा झाला की दैहिक संबंधाच्या भानापासून अलिप्त होण्याबद्दल ही ते यश पदरी पाडून घेण्यास लागले होते. तसे पाहिले तर मुलात चंचलपणा, रुसणे फुगणे, बडबडे इत्यादी गुण असतात, पण हे संस्कार बदलण्यासाठी बाबा सदैव ज्ञानयुक्त रीती सांगत असत. याविषयी ब्रह्मकुमारी चंद्रमणीजी म्हणतात, आपल्या जुन्या संस्कारांमुळे मुले आपला चंचलपणा दाखवितच होती. त्यांना हा चंचलपणा घालवणे आम्हाला जेव्हा शक्य होत नसे तेव्हा आम्ही बाबांना सांगत, बाबा हा फार त्रास देत आहे, आता काय करावे, यांना कसं सुधरवायचं. बाबा म्हणत, यांना कधी मारू बिरू नका, तसे करणे ही हिंसा आहे. मुले ज्या प्रकारे चूक करतात त्या चुकी पासून होणाऱ्या नुकसानाचे त्यांना तुम्ही ज्ञान द्या. त्यांच्या ज्या वाईट सवयी आहेत त्या सोडल्यास त्यांना काय फायदा होईल ही गोष्ट त्यांना चांगल्या तऱ्हेने समजावून सांगा. त्यांची एखादी मागणी योग्य असेल तर ही तुम्ही पुरी करा. त्यांची मने तुम्ही प्रेमाने व ज्ञानाने जिंकून घ्या. मग ते तुमचे सारे काही ऐकतील. अमुक कर्म केल्यास ते पाप बनते आणि त्याचे फळ येथे किंवा धर्म राजपुरीत शिक्षेच्या रूपाने भोगावे लागते, हे त्यांना नीट समजावून सांगा. अशा प्रकारे त्यांच्या वाईट सवयी सुधारा, पण कोणत्याही परिस्थितीत त्यांना मारू मात्र नका. बाबा म्हणत, असे लक्षात ठेवा, या मुलांनी आपली घरे सोडली आहेत. आता या वसतिगृहातच यांचा आवास निवास आहे, म्हणजे हाही त्यांचा एक प्रकारचा त्याग आहे. सध्या तुम्ही बुद्धी आणि कर्मेंद्रिया पूर्ण विकसित झालेली नाहीत. बऱ्याच बाबतीत ही मोठ्या माणसांपेक्षा चांगली आहे. तुम्ही यांच्याकडे आत्मिक दृष्टीने पाहून यांना नीट समजावून सांगाल तर ह्यांच्यावर त्वरित परिणाम होईल. एवढे करूनही जर नाही जास्तच चंचलपणा दाखवू लागली तर ह्यांना आवडणारी वस्तू देण्याचे बंद करा, म्हणजे ही सुधारतील. तेव्हा चंचलपणा करणाऱ्या मुलाला जो मुलगा जास्त आवडे त्याच्याशी त्याला बोलू देऊ नका. त्यांना सांगण्यात येईल की जोपर्यंत तू सुधारणार नाहीस तोपर्यंत या मुलाशी तुला बोलता येणार नाहीस. या बंदीने कंटाळून जाऊन तो मुलगा लवकरच वळणावर येत असे. याशिवाय बाबांनी
दुसराही एक उपाय सुचविला होता. तो असा होता की जो मुलगा उर्मट अधिक चंचल असेल त्याला वर्गात एका कोपऱ्यात वेगळेच बसवा आणि त्याच्याशी कोणीही बोलू नका. आम्ही असेच करीत असू. त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष जरूर देत असू, पण त्याला वेगळे बसवीत असू. या प्रकारे सुधारत असे तो. हर एक प्रकारच्या विषयांचा अभ्यास केल्यानंतर परीक्षा तर जरूर होतात, तेव्हा ईश्वरी विद्याभ्यास करणाऱ्यांचीही परीक्षा होणे आवश्यक होते. ज्ञानवर आणि योगी याबद्दल हे प्रसिद्ध आहे की ते निंदा, स्तुती, अपमान, मान, हर्ष, शोक इत्यादी परिस्थितीत समान राहतात आणि विघ्ने आनंदाने सहन करीत करीत करतात. आता अशाच परीक्षांना ईश्वरी विद्याभ्यास करणाऱ्यांना तोंड द्यावे लागले. त्या कोणत्या रूपाने आल्या व त्या कशा पार केल्या गेल्या हे पुढे वाचा.